5 किंवा 6 तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता। झेडपी, पंचायत समित्या, महापालिकांच्या तारखा जाहीर होणार। पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता। ठाकरे बंधूंची दुबार मतदारांना बडवण्याची भाषा। दुबार मतदारांना फोडून काढा, मग पोलिसांना द्या। राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंचा इशारा। दुबार मतदार याद्यांचा गठ्ठाच दाखवला। मतचोरांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा। काही दिवसात पुरावे घेऊन न्यायालयात जाणार। उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाविरोधात हल्लाबोल। निवडणूक व्यवस्थेत सत्तेचा गैरवापर। संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ। राजकीय मतभेद विसरून आपल्याला एक व्हावं लागेल। शरद पवारांचं भाष्य। माझ्या नावानं खोटा व्हेरिफिकेशनचा अर्ज। बनावट नंबरवरून ओटीपी मिळवला। माझ्याच कुटुंबियांची नावं बाद करण्याचा डाव। ठाकरेंचा आरोप। मी आणि राज एकत्र आलोय ते महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी तुम्ही साथ द्या। सत्याच्या मोर्चात उद्धव ठाकरेंकडून मनसेसोबतच्या युतीची घोषणा। काहींना व्हिडिओ लावण्याची खूप खास। येत्या काळात ठाकरे बंधूंच्या एकमेकांविरोधातील व्हिडिओंची मालिकाच बाहेर काढू। भाजपच्या अमित साटम यांचा पलटवार, तर राज ठाकरेंना मिमिक्री आर्टिस्ट म्हणत डिवचलं। मुख्यमंत्र्यांनीही मतचोरी झाल्याचं मान्य केले। आमचा पर्दाफाश करूनच दाखवा। उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान। जनता स्टँडअप कॉमेडी सोबत नाही तर स्टँड घेणाऱ्यांसोबत। मूक आंदोलनातून चित्रा वाघ यांची टीका, तर मोर्चा निवडणूक आयोगाविरोधात भाजपनं मूक आंदोलनच करावं, बडबड करू नये। शर्मिला ठाकरेंचा खोचक टोला। विरोधकांनी काढलेल्या सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल। परवानगीशिवाय मोर्चासह बेकायदेशीर जमाव जमवल्याचा ठपका। आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी तपास करणार। महिला आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन। तत्काळ तपास सुरू करण्याचे आदेश। माझा आणि रुपाली चाकणकरांचा संबंध नाही। रुपाली पाटलांच्या बहिणीकडून मारहाण। माधवी खंडाळकरांचा पुन्हा निशाणा, तर खंडाळकरला चाकणकरांनी उभं केले। दोघांचा एकत्र फोटो शेअर करत रुपाली। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्या कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा। पंढरपुरात मंदिर संस्थांकडून भाविकांच्या दर्शन रांगेची तयारी पूर्ण। स्क्रीनद्वारे मुखदर्शनाची व्यवस्था। हिंदकेसरीत सहभाग घेता येऊ नये म्हणून गोवलं जाते महाराष्ट्र केसरी। सिकंदर शेखच्या वडिलांचा आरोप। कुख्यात गँगला शस्त्रपुरवठा केल्याप्रकरणी काल सिकंदरला पंजाब पोलिसांकडून अटक। महिला एकदिवसीय विश्वचषकात उद्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महामुकाबला। क्रिकेट जगताला नवा विश्वविजेता मिळणार। नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर सामना रंगणार।